लोकसभा आणि राज्यसभेत आजही गोंधळ कायम। आंदोलकांवरील लाठीचार्ज, पॅलेट गनच्या वापरावरून विरोधक आक्रमक। दोन्ही सदनांचं कामकाज आता 12 वाजेपर्यंत तहकूब। विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? लाठीचार्जवर संसदेत चर्चा करा, खासदार संजय राऊतांची मागणी। केंद्र सरकार लोकसभेमध्ये आज सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार। पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे हे प्रयत्न। नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद। परीक्षांमध्ये सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना। पंतप्रधान मोदींची घोषणा। तांत्रिक संरचनात्मक सुधारणांवरही भर दिला जाणार। टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन निलेकणी हे अध्यक्ष। केंद्रीय शिक्षण मंत्री पदासाठी फडणवीस योग्य व्यक्ती। फडणवीसांना शिक्षण मंत्री केले जाणार, राऊतांचा पुनरुच्चार।